भंडारा जिले के ग्रामीण इलाकों में स्कूलों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों की बदहाल स्थिति को लेकर सवाल उठने लगे हैं। सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने सरकार से इन क्षेत्रों के लिए विशेष पैकेज और अतिरिक्त निधि की मांग की है। मोहदुरा, नेरी, वडेगांव, पांड्राबोड़ी, गायमुख और आंबागढ़ के निरीक्षण के दौरान स्कूल भवनों में दरारें, पानी का रिसाव, शौचालयों की कमी और स्वास्थ्य केंद्रों में गंदगी जैसी समस्याएं सामने आई। वहीं मध्याह्न भोजन की गुणवत्ता को लेकर भी शिकायतें मिली। सांसद पडोले ने स्कूल और स्वास्थ्य केंद्रों का तकनीकी सर्वेक्षण कराकर तत्काल मरम्मत और जरूरी बुनियादी सुविधाओं के लिए विशेष निधि मंजूर कराने की मांग की है। भंडारा से संवाददाता हंसराज की रिपोर्ट, नागपूर समय के लिए। प्रत्येक शाळेला व्हिजिट केले, वेगवेगळ्या शाळेतून हे सॅम्पल आम्ही इकट्ठा केलेले आहेत। हा आहे सुविधी सुपर गरम मसाला। हा मागच्या महिन्यामध्येच त्यांनी सप्लाय केलेला आहे, परंतु याच्यावर एक्सपायरी डेट तुम्ही पाहाल तर एक्सपायरी डेट हे 26 ची आहे, जुलै 26 ची आहे आणि आता कोणता महिना चालू आहे आणि ते इस्तेमाल करत आहे। तर समजा कोणी बिमार पडला तर जिम्मेदार कोण आहे? याच्या व्यतिरिक्त हा मिरची पावडर बघा तुम्ही, हा मिरची पावडर जो आहे हा कोणी डायरेक्टली खाऊ शकतो, कोणी खाऊ शकतो। आता विचार करा, मिरचीचा पावडर तुम्ही खाऊ शकता का डायरेक्ट? मग याच्यामध्ये भेसळ म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये भुसा आहे काय का रंग मिसळवला आहे? तर याची चौकशी करायला पाहिजे। तांदूळ आहेत हे मल्टीमिक्स केलेलं आहे, हे ज्या अंगणवाडीमध्ये वापरले जाते साहेब, याची वास बघाल तुम्ही तर सुग्रासच्या पेक्षाही खराब वास आहे साहेब। हा सगळा ढोराला चारले जातो। तर मग हे कोणती कंपनी सप्लाय करते आहे, कोणती एजन्सी सप्लाय करते आहे, याची चौकशी झाली पाहिजे। आम्ही तिथं पांढराबोडीच्या शाळेला गेलो, तिथं आलू वगैरे ठेवले होते, आलूला बुरशी जाळली होती। तिथं आंबागडच्या शाळेला गेलो तर तिथं जो सामान ठेवला आहे तो सामानच पूर्ण पडक्या आणि लिकेज झालेल्या त्या रूम मध्ये ठेवला होता। पूर्ण मॉइश्चर तिथं सापडला। तांदूळ होता, त्या तांदळामध्ये अळ्या होत्या, बुरशी चढली होती, सोंडे होते आणि तो डेलीच्या डेली त्या बालकांना तिथं चारण्याचं काम हे अधिकारी करतायत। ते पोरं दात कोणाला मागणार याची चौकशी झाली पाहिजे। हा फारच गंभीर असा विषय आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची चौकशी करून तात्काळ SIT CBI बसवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।